यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया, प्रार्थना करूया. प्रभूला धन्यवाद, मान, सन्मान आणि गौरव देऊया. प्रभूने आजचा हा प्रसंग आम्हाला दिला आणि त्याबद्दल आपण त्याचं उपकार स्मरण करूया. प्रार्थना करू आपण यावेळेस. पवित्र पवित्र तिथोर सनाधीश परमेश्वरा, अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या देवा, सर्व अखिल सृष्टीच्या निर्माणकर्त्या परमेश्वरा, सर्व मान, महिमा, गौरव आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुला असो. बापा, तू आजचा दिवस दाखवला, स्तुती करतो. आम्हाला तुझ्या चरणात येण्याची संधी दिली, उपकार मानतो आणि तुझी पवित्र सेवा करण्यासाठी आम्हावरती अनुग्रह केला, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. प्रिय देव बापा, आम्ही धूळ आणि कचऱ्याचे असताना, आम्ही कुठल्या योग्यतेचे पात्रतेचे नसताना तू आम्हाला निवडलं. आपले पुत्र कन्या म्हणून आम्हाला तू या जगामध्ये स्थापिलं, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. देव बापा, तुझी पवित्र सेवा करण्यासाठी आम्हाला सर्वांना तुझ्या पावित्र्याने भर आणि पवित्र कार्य करत असताना प्रामाणिकपणा, विश्वासूपण आणि देवबापा आज्ञापालन आमच्या जीवनामध्ये असू दे. ओ देवबापा, आज आम्ही सर्व मंडळी तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो, नम्र होतो आणि तुला धन्यवाद देतो, कारण तू आमचा देवबापा आहेस, आमचा निर्माणकर्ता आहेस, आमची ढाल, आमचं कवच आहेस, आमचा बुरुज आहेस, आमचं खडक आहेस आणि आमचं सहाय्यकर्ता तूच आहेस. तुझ्यापासूनच आम्हाला सहाय्य प्राप्त होते आणि म्हणून ते बापा, आज या पवित्र वारी तुझ्या चरणाजवळ येतो आणि सर्व मंडळीसाठी, मंडळीतील लहान थोरांसाठी, सर्व कुटुंबासाठी नम्रतेने प्रार्थना करतो. सर्वांचं कल्याण कर, सर्वांना सुखी, समाधानी, निरोगी ठेव. सर्व मंडळीतील कुटुंबांच्या जीवनात तुझं अद्भुत कार्य आणि आशीर्वादित कार्य रोज होत राहू दे. प्रभुदेवा, अनेक दिवसापासून आम्ही एकमेकाला भेटलेलो नाहीत, परंतु देव बापा प्रत्येक रविवारी आणि देवबापा वचनाच्या माध्यमातून आणि देवबापा आम्ही एकमेकाला भेटतो. अनेक लोक तुझं वचन ऐकत आहेत आणि देवबापा त्यांच्या जीवनात तू आशीर्वादित कार्य करत आहे, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. देवबापाचा हा प्रसंग दिला, उपकार मानतो. आज आम्ही नम्रतेने प्रार्थना करतो सर्व जगासाठी. जगातील परिस्थिती आपल्या हातामध्ये घे आणि ज्या रोगाने लोक ग्रस्त आहेत, जो साथीचा रोग देवबापा प्रत्येक ठिकाणी पसरलेला आहे, जगभर लोक देवबापा मृत्युमुखी पडलेले आहेत, पडत आहेत आणि देवबापा अजून या रोगाचं निदान होत नाही, निवारण होत नाही. तरी कृपा करून परमेश्वरा, तुझा कंट्रोल या निसर्गावरती आहे आणि म्हणून या आजाराला तू धमकाव, या रोगाला तू धमकाव आणि परमेश्वरा हा आजार रोग निघून जाऊ दे. आम्हाला यापासून सांभाळ, मंडळीला सांभाळ, विश्वासणाऱ्यांना सांभाळ, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो आणि स्तुती करतो. बापा, हे पवित्र देव बापा, आजचा दिवस आणि आशीर्वादित केलेल्या आम्हासाठी त्यावर स्तुती करतो. येणारं वचन आम्हासाठी आशीर्वादित कर, आमच्या मंडळीसाठी आशीर्वादित कर, आमच्या मंडळीतील लहान थोरांसाठी आशीर्वादित कर. आम्हा सर्वांच्या पापा चुकांच्या पदांची क्षमा करून, आम्हा सर्वांचे रोगराई, आजार, विकार बरे करून, आम्हा सर्वांना शुद्ध आणि पवित्र करून, निर्मळ करून प्रभू देवा तुझी पवित्र प्रजा बनव आणि आज्ञापालनाचं जीवन, नैतिकतेचं जीवन, पवित्रतेचं जीवन जगण्यासाठी आम्हाला सहाय्याने मदत कर. आज येणारं वचन आम्ही स्वीकारतो प्रभू. ऐकणारे कान दे, ऐकणारं मन दे प्रभू. ही प्रार्थना ऐकली स्तुती करतो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त, आमचा महान तारणारा आणि महान मेंढपाळ, याच्याद्वारे याच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो साहेब, आमेन. यावेळेस आपण काही गीतं ऐकूया आणि प्रभूची स्तुती करूया. या गीतांच्याद्वारे प्रभूला मान, सन्मान आणि गौरव देऊया. ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आपण स्तुती आराधनेमध्ये जाऊयात आणि त्याचं गीत गाऊन आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊयात. आपण गीत गाऊया, तो गावा हालेलुया. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से.
प्रभूचा आपण धन्यवाद करूया की प्रभूनं पुन्हा एकदा त्याच्या चरणात येण्याची संधी आम्हाला दिलेली आहे. आज आपण देवबापाच्या वचनाकडे वळणार आहोत. जे वचन आज आम्हाकडे येत आहे आणि ते आपण थोडक्यात वाचूया. जुन्या करारामधून पहिले शमूएल आणि त्याचा 15वा अध्याय आणि 22, 23 आणि 24 वचन मी वाचतो आपणासाठी. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञाने होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणा बरे, हेडक्यांच्या होपीपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडीला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. तेव्हा शाऊल शमूएलास म्हणाला, मी पाप केले आहे. मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दांचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकास भिवून त्यांचे म्हणणे ऐकले. देवबापी वचनामासाठी आशीर्वादाची करो. आज या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्ही देवबापाची इच्छा आमच्याबद्दल काय आहे ते जाणून घेणार आहोत आणि आज देव आमसाठी काय बोलतो ते आज आपण पाहूया. आजच्या मरणाचा जो विषय आहे तो लॉयल्टी आणि डिसलॉयल्टी, रिवॉर्ड ऑफ डिसलॉयल्टी अँड लॉयल्टी. अप्रामाणिकपणाबद्दलचे पारितोषिक आणि प्रामाणिकपणाबद्दलचे जे बक्षीस, त्या संबंधाने आज आपण ऐकणार आहोत. या ठिकाणी जो शास्त्रभाग वाचला हा शास्त्रभाग सर्वांना माहीत आहे आणि सर्वांना हे देखील माहीत आहे की पवित्र शास्त्रामध्ये जे लोक वाईट वागले किंवा ज्यांनी अप्रामाणिकपणे वागले, अवज्ञा केली, त्या सर्वांचा शेवट हा वाईट झाला. त्यांच्यावर दैवी कोप, क्रोध उतरला, देवाचा शाप त्यांच्यावर आला. त्याचा परिणाम वाईट आणि घातक असा झाला. म्हणून आपण या वचनामधून पाहूया की अप्रामाणिक मनुष्य किंवा बंड करणारा मनुष्य यांना आशीर्वाद मिळाला का शाप मिळाला, हे आपण आजच्या या वचनात आणि त्याच्या प्रकाशामध्ये पाहणार आहोत. शास्त्रानुसार बंड करणाऱ्या किंवा अप्रामाणिक माणसांचा शेवट हा मृत्यू आहे किंवा त्यांना त्यांच्या ठिकाणावरून देवबाप काढून टाकतो, फेकून देतो. हाच त्यांचं प्रतिफळ आहे. पवित्र शास्त्र सांगतं, बंड करणं किंवा अवाज्ञा करणं हे जादूगिरी करणाऱ्या पापासारखेच आहे. पहिले शमूएल 15 आणि 22 आणि ते 24 वचन जे आम्ही वाचली त्यामध्ये आम्ही हे वचन पाहतो की परमेश्वराला वचन पाळल्यामुळे आणि परमेश्वराला आनंद होतो आणि त्याचबरोबर देवाचं वचन ऐकणं हे चांगलं असतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून अवज्ञा करणाऱ्या लोकांना पवित्र शास्त्रानुसार जी शिक्षा आहे ती शिक्षा जादूगिरीसाठी किंवा अवज्ञा करणारे अप्रामाणिक लोकांसाठी मृत्यूदंड किंवा मृत्यू ही शिक्षा आहे. किंवा त्यांना झुगारून देणं, त्यांना फेकून देणं, त्यांचे अधिकार काढून घेणं, त्यांना नेस्तानभूत करणं हे शिक्षा आणि या वचनामधून आम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळेस शौलाने देवाचं ऐकलं नाही, देवाचं वचन पाळलं नाही, देवाच्या वचनाचा विरुद्ध तो गेला, त्यानं बंड केला आणि त्यावेळेस देवबापानं त्याला सांगितलेलं आहे शमूएलाच्या द्वारे. आणि शमूएल त्याला म्हणाला की परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी किंवा यज्ञाने होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तिपूजा समान आहे. आणि या ठिकाणी मी पाहतो की शौलाने आणि त्याच्या लोकांनी परमेश्वराचा शब्द झुगारला, परमेश्वर शब्द पाळला नाही. परमेश्वराने त्यांना जे सांगितलं आणि ते त्यांनी पाळलं नाही आणि म्हणून त्याचं राजपद गेलं, त्याला झुगारून देण्यात आलं
आणि त्याला त्याच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. निर्गम याचा ग्रंथ 22:18 जर आम्ही वाचलं तर ठिकाणी असं म्हटलेलं आहे की चेटकिनीला जिवंत ठेवू नका. हे जे वचन आहे ते वचन म्हणजे जे देवाच्या विरुद्ध बंड करणारे लोक आहे, जे जादूटोणा करणारे लोक आहे आणि या लोकांसाठी आहे. आणि म्हणून देव कुठल्याही बंड करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे सहाय्य करत नाही व म्हणून कोणीही अशा प्रकारच्या कोणत्याही आणि बंडामध्ये सामील होऊ नका. कधीकधी काही लोक अशा प्रकारच्या गोष्टीत सहभागी होत असतात की त्यांना माहीत नसतं की ते काय करतात. अनेकांना ठाऊक नसतं की ते कोठे चाललेलं आहे. अनेकांना माहीत नसतं ते कोणाच्या मागे जात आहे. आणि त्याचं उदाहरण 2 शमूएल 15:11-12 जर वाचलं, ज्यावेळेस अबशालोमाने आणि राजाविरुद्ध बंड केलं आणि त्याच्यासोबत 200 लोक होते की जे लोक भोळे होते. त्यांना कुठल्याही प्रकारचं काही माहीत नव्हतं, काही ठाऊक नव्हतं. आणि अनेक असे प्रकारचे लोक आणि बंडामध्ये ओढले जातात की त्यांना कधीच काही ठाऊक नसतं. ते अज्ञानी असतात आणि त्याविषयी जर त्या लोकांना, त्या 200 लोकांना माहीत असतं की अबशालोम काय करत आहे, तर मला वाटतं की ते त्याच्या मागे गेले नसते, कारण ते दाविदाचे लोक होते आणि दाविदाच्या मागे चालणारे, त्याला मानणारे होते. आणि म्हणून पवित्र शास्त्रानुसार बंडाचे किंवा अप्रामाणिकपणाचे फळ फार स्पष्ट दिलेलं आहे. ते म्हणजे देव त्यांना जुगारून देतो किंवा त्यांना मृत्यू देतो. देव दैवी बदल घडू शकतो. एखाद्याला एका जागेवरून काढून दुसऱ्याला त्याच्या जागेवर आणू शकतो, बसू शकतो. तुमची जागा दुसरा घेऊ शकतो. तुमच्या योग्यतेपेक्षा जो असेल त्याला देव त्या ठिकाणी बसू शकतो. तुम्हाला त्या ठिकाणाहून घालून दिले जाईल व तेव्हा तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर देवाचा क्रोध किंवा शाप ओढवेल. आणि म्हणून आपण आज 6 उदाहरणं या वचनामधून पाहणार आहोत, पवित्र शास्त्रामधून, की ज्यांनी अप्रामाणिकपणा, अवज्ञा आणि बंड केलं आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. सर्वात मोठा उदाहरण म्हणजे लुसिफर. प्रकटीकरण 12:9 आणि 10 वचनं जर वाचली त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मोठा आजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा तो दियाबल व सैतान म्हटलेला तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आलं. या ठिकाणी कारण काय त्याला खाली टाकण्याचं, तर या लुसिफरनी किंवा सैतानाने देवाच्या विरुद्ध बंड केलं आणि तो स्वतःला देवाच्या समान समजू लागला. आणि म्हणून देवाने त्याला आणि त्याच्या दूतांना, जे त्याच्या मागे चालले होते, त्या सर्वांना खाली टाकून दिलं, झुगारून दिलं आणि त्यांना पृथ्वीवर टाकण्यात आलं असं म्हटलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे दाविदाचा पुत्र अबशालोम, की ज्या अबशालोमाने दावीद त्याचा बाप राजा असताना आणि स्वतःच्या बापाच्या विरुद्ध त्यानं बंड केलं. 2 शमूएल 18:15 आम्ही पाहतो. आणि त्यावेळेस अबशालोमाने दाविदाच्या विरुद्ध युद्ध सुरू केलं आणि युद्धाला जात असताना अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला असता तो एका झाडाला लटकला. खेचर खाली निघून गेलं. त्याचं मुंडकं किंवा डोकं त्या झाडाला लटकलं आणि त्यावेळेस योआबाने त्याला बाण मारून घायल केलं होतं. आणि त्यावेळेस योआबाच्या 10 शस्त्रवाहक तरुणांनी त्याच्याभोवती जमून त्याच्यावर प्रहार केला होता, त्याला ठार केलं होतं. अबशालोमाने आपला बाप दावीद याविरुद्ध बंड केलं होतं आणि त्याचा परिणाम त्याला मृत्यू आणि मिळालेला आहे. दावीद राजाची इच्छा नव्हती की अबशालोमाला मारावं किंवा त्याला मृत्यू द्यावा, परंतु देवाच्या योजनेसमोर कोणी मनुष्य टिकाऊ धरू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी अबशालोमाचा मृत्यू झालेला आहे. तिसरं उदाहरण या ठिकाणी पाहतो अहितोफेल. अहितोफेल याने देखील 2 शमूएल 17:23 जर वाचलं
त्या ठिकाणी अबशालोमाला जाऊन मिळाला आणि त्याने दाविदाच्या विरुद्ध मसलत केली. आणि ज्यावेळेस त्याला समजलं की आणि माझी मसलत काहीच कामी येत नाही, त्यावेळेस त्याला वाईट वाटलं आणि मग तो आपल्या घरी गेला. त्याने आपलं घरचं काम उरकलं, आपल्या घरची व्यवस्था त्याने नीट लावली आणि त्याने गळफास घेतला. तो मृत्यू पावला व त्याला त्याच्या बापाच्या थाडग्यात पुरण्यात आलं. या ठिकाणी मी पाहतो की या मनुष्याने दाविदाच्या विरुद्ध बंड केलेला आहे. तो अबशालोमाला जाऊन मिळालेला आहे आणि ज्यावेळेस त्याला समजलं की आता दावीद त्याचं ऐकत नाही किंवा त्याची मसलत जी आहे ती कुणी मान्य करत नाही, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्याने स्वतः गळफास घेतलेला आहे, स्वतः मृत्यूला त्याने जवळ केलेला आहे आणि तो मरण पावलेला आहे. चौथं उदाहरण आम्ही पाहतो या ठिकाणी शिमी. हा शिमी म्हणजे दाविदाच्या काळात आणि दाविदाच्या संगती असलेला हा मनुष्य. पहिले राजा 2:42-43 आम्ही वाचलं की शिमीने दावीद राजाशी दृष्टाई केली होती. हे शल्मोनास ज्यावेळेस समजलं तेव्हा तो हे बोलला व त्याने त्याचा सेवक बनाया याला हुकूम केला व बनायाने जाऊन शिमीवर हल्ला केला आणि तो प्रणास मुकला. दुष्टाई, बंड, अप्रामाणिकपणा याचा दंड मृत्यू त्याला मिळालेला आहे. पाचवं उदाहरण आहे पहिले राजा 2:25 अदोनिया. अदोनिया हा शल्मोनाचा बंधू होता. त्याने शल्मोनाच्या आईकडे शिनेमकरीन अभिषेक हिच्याशी लग्न करण्याची विनंती केली. ती त्यावेळेस दाविदाची सेविका होती. दावीद म्हातारा असताना, आजारी असताना, वयोवृद्ध झाला असताना या तरुण स्त्रीला आणि त्याच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आणलं होतं आणि ती त्याची सेवा करत होती. अशा वेळेस हा अदोनिया याने तिच्याविषयी वाईट विचार केला आणि तिच्याशी लग्न करण्याचे त्याने ठरवले आणि शल्मोनाच्या आईला जाऊन आणि तिला विनंती केली की तू राजाला सांग, शल्मोनाला सांग की हिच्या संगती आणि माझं लग्न करून द्या. त्यावेळेस शल्मोनास हे कळालं तेव्हा त्याला वाईट वाटलं आणि त्याने त्याची कृत्य चांगली नाहीत म्हणून शल्मोन राजाने आणि त्यास बनायाच्याद्वारे ठार मारलेला आहे आणि त्याचा शेवट देखील वाईट झालेला आहे. मृत्यूनेच त्याला त्या ठिकाणी गाठलेला मी पाहतो. सहावं उदाहरण आहे नवीन काळामधली 2 उदाहरणं की यहुदा जो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य की जो सतत येशू संगती होता आणि प्रभू येशू संगती राहून त्याने अनेक चमत्कार चिन्ह पाहिले होते, त्याचं सामर्थ्य पाहिलं, त्याचे चमत्कार त्यांनी पाहिले होते, परंतु त्याला देखील आणि द्रव्याचा लोभ सुटला आणि त्याने प्रभू येशूला धरून दिलं. पण ज्यावेळेस त्याला समजलं की त्याची ती चूक आहे, त्याने ते केलेलं मोठं पाप आहे आणि म्हणून त्यावेळेस त्याला वाईट वाटलं. त्याने जाऊन स्वतः गळफास घेतला आणि मरण पावला. त्याचा देखील विश्वासघाताचा परिणाम शेवटी मृत्यू त्याला मिळालेला आहे. आणि 7वं उदाहरण प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय 1-11. हनन्या आणि सफीरा या दोघांनी आपली जमीन विकली आणि जमिनीचे जे पैसे आहेत ते संगनमताने काही मागे ठेवले आणि काही पैसे प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवलेले आहेत. आणि त्यावेळेस पेत्रानं आणि त्याला विचारलेलं आहे, शिष्याने त्याला विचारलेलं आहे की एवढ्यालाच तुम्ही आपली जमीन विकली का? आणि त्यावेळेस ते म्हणाले होय, आम्ही एवढाच विकली. परंतु ते त्या ठिकाणी लबाड बोललेलं आहे आणि म्हणून हनन्या आणि सफीरा यांनी देवाच्या विरुद्ध लबाडी केली, पातक केलं आणि म्हणून त्यांना देवाने मृत्यूदंड दिलेला आहे. त्यांच्या अप्रामाणिकपणाबद्दल त्यांना त्या ठिकाणी आणि शासन मिळालेलं आहे. त्यांना त्यांची किंमत मोजावं लागलेलं आहे आणि ते दोघंही पती पत्नी त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत. अप्रामाणिकपणा हा देवाला आवडत नाही. अप्रामाणिकपणा म्हणजे देवाच्या विरुद्ध बंड आहे. विश्वासघातकीपणा हा देवाच्या विरुद्ध बंड आहे आणि ते अवज्ञा करण्यासारखंच पातक आहे.
म्हणजे जादूगिरी करणाऱ्या पातकासारखंच आहे आणि म्हणून त्याचा शेवट जो आहे तो मात्र मृत्यू आहे. आणि म्हणून या जगामध्ये आम्ही पाहतो अनेक लोक अविश्वासू आहेत, अप्रामाणिक आहेत, अवज्ञा करणारे आहेत, बंड करणारे आहेत आणि त्यांचा शेवट मात्र चांगला होत नाही असं पवित्र शास्त्रात दिलेलं आहे. आणि म्हणून जे डिसलॉयल आहेत अशा लोकांचं जे प्रतिफळ आहे ते डेथ आहे किंवा मृत्यू आहे. परंतु देवाच्या दृष्टीने जे लॉयल आहेत, जे प्रामाणिक आहेत, त्यांना देव मात्र मोठं प्रतिफळ देतो, देव मात्र त्यांना आशीर्वाद देतो असं शास्त्र सांगतं. मत्ती शुभवर्तमान आणि 25वा अध्याय 21वा वचन आम्ही या ठिकाणी वाचूया. मत्ती शुभवर्तमान 25वा अध्याय आणि 21वा वचन. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. दोन महत्त्वपूर्ण गोष्टी या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की जे विश्वासू आहेत, आपल्या धन्याबाबत प्रामाणिक आहेत आणि त्यांना या ठिकाणी दोन आशीर्वाद आणि देवाने दिलेले आहेत. पहिला आशीर्वाद आहे की त्यांची वृद्धी होते, त्यांची नेमणूक पुष्कळांवरती होते, पुष्कळ गोष्टींचे आणि ते अधिकारी मालक बनतात आणि त्याचबरोबर आणि देवाच्याद्वारे त्यांना आपल्या धन्याच्या सोबत आणि आनंद करता येतो, आनंदामध्ये ते सहभागी होतात. आणि म्हणून पहिला मुद्दा जो आहे तो लॉयल्टी इज रिवॉर्डेड विथ ग्रोथ. ज्यावेळेस आम्ही प्रामाणिक असतो, ज्यावेळेस लोक प्रामाणिक असतात, त्यावेळेस देवबाप त्यांची जे भौतिक आशीर्वाद आहेत त्याच्यामध्ये वाढ करतो, देवबाप त्यांची वृद्धी करतो, देवापासून त्यांना आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या प्रामाणिक प्राणाचं जे प्रतिफळ आहे ते त्यांना देवबाप देतो. जे प्रामाणिकपणे प्रार्थना करतात ते देवाची सेवा प्रामाणिकपणे करू शकतात. आणि म्हणून आपण लक्षात ठेवूया की प्रामाणिकपणा हाच गुरुकिल्ले आहे तुमच्या आशीर्वाद वाढीचा, तुमच्या भौतिक आशीर्वादांची वृद्धी होण्याचा आणि या जगामध्ये आशीर्वादित होण्यासाठी. प्रामाणिकपणा हा नेहमी तुम्हाला सतत प्रेरणा देत राहील, प्रेरित करत राहील आणि तुम्हाला पुष्ट करत राहील. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक आहात तोपर्यंत तुम्हाला प्रामाणिकपणाचं प्रतिफळ हे मिळत राहील आणि ते प्रतिफळ म्हणजे तुमची वाढ होईल, तुमची वृद्धी होईल. भौतिक आशीर्वाद, सर्व या जगातले आशीर्वाद आणि देवबाप तुम्हाला दिल्याशिवाय कधी राहणार नाही. कारण प्रत्येक लॉयल व्यक्तीला, प्रामाणिक व्यक्तीला देवबाप त्याचं प्रतिफळ देतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे योब. जुन्या काळामधील देवाचा सेवक योब सरळ आणि सात्विक धार्मिक मनुष्य होता. त्याच्या सर्वस्वाचा नाश झाला परंतु त्याने देवाला दोष दिला नाही. तो म्हणाला, ज्याने दिले त्याने नेले, धन्य त्याचे नाव. किती मोठा प्रामाणिकपणा आणि देवावरचा विश्वास या मनुष्याच्या ठाई आम्हाला दिसून येतो. आणि त्याच्या त्या प्रामाणिकपणामुळे देवाने त्याला पुन्हा पहिल्या संपत्तीपेक्षा दुप्पट अशी संपत्ती त्याला जगामध्ये दिली. आणि त्याच्या सरळतेबद्दल, प्रामाणिकतेबद्दल देवबाप देखील साक्ष देतो. तो म्हणतो की तो सात्विक आहे, सरळ आहे आणि देवाला भिवून वागणारा आहे. भूतलावर त्याच्यासारखा मनुष्य कोणी नाही असं देवाने त्याच्याविषयी साक्ष दिलेली आहे. प्रियानो, प्रामाणिक व्यक्तीबद्दल देवाला संतोष होतो, आनंद होतो आणि देवबाप त्याच्याविषयी साक्ष देतो आणि देवबाप त्याला मोठं प्रतिफळ देतो. योबाला देवाने मोठं प्रतिफळ दिलेलं आहे. तो या भूतलावर आणि आशीर्वादित असा व्यक्ती झालेला आहे. आणि दुसरा व्यक्ती म्हणजे जो प्रामाणिक असतो. लॉयल पीपल एक्सपिरियन्स द ऑनर ऑफ गॉड. जे प्रामाणिक लोक असतात ते
देवाचं फेवर किंवा देवाचे जे चांगुलपण आहे, देवाची जी दया आहे आणि ते त्यांच्या जीवनात अनुभवत असतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दावीद राजा. जुन्या करामध्ये दावीद राजा देवाशी प्रामाणिक होता, कष्ट करणारा, प्रीती करणारा, प्रेमळ असा तो राजा होता. त्याला देवाकडून मोठे प्रतिफळ मिळाले आणि देव नेहमी त्याच्या बाजूने राहिला. अनेक वेळा शत्रूनं आणि त्याच्यावर हल्ले केले, चढाई केली. अनेक वेळा शत्रूने त्याला आणि पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाने त्याला संरक्षण दिलेलं आहे. प्रियानो, हा दुसरा आशीर्वाद आहे. देवाचं फेवर किंवा देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाचा वरदहस्त आम्हावरती असणं हा दुसरा आशीर्वाद आहे प्रियानो. आणि म्हणून दावीद राजा की जो प्रामाणिक होता आणि देवाचं वचन पाळणारा, आणि त्याच्या त्या प्रामाणिकपणामुळे देवाने त्याला आशीर्वादित केलं. दुसरा आशीर्वाद जो आहे तो म्हणजे त्याच्या विश्वासपणाबद्दल त्या माणसाला मिळतो. ती व्यक्ती देवामुळे देवामध्ये आनंद उत्सव करत असते. त्याचा अर्थ देवाकडून त्याला मान्यता मिळते, फेवर मिळते असं म्हटलेलं आहे. जेव्हा देवाची कृपा तुम्हावर असते किंवा तेव्हा तुमचे शत्रू तुमच्या भोवती वाढू शकत नाही किंवा ते मोठे होऊ शकत नाही. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो, त्याने माझ्या शत्रूंच्या देखत मजपुढे ताट वाढलेला आहे, माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग केलेला आहे. पहिले या ठिकाणी पाहतो की स्तोत्र 41:11 दावीद म्हणतो की माझा वैरी माझ्या विरुद्ध जय उत्सव करीत नाही, यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस हे मी जाणतो, हे दावीद या ठिकाणी म्हणत आहे. आणि प्रियानो, दावीद हा देखील प्रामाणिक व्यक्ती होता, लॉयल होता देवाशी आणि त्याच्या सेवेशी. आणि म्हणून तो नेहमी देवाचा त्याच्यावर वरदहस्त राहिला, देवाची कृपा त्याच्यावर राहिली. अनेक वेळा अनेक संकटातून तो पार गेला, परंतु देव त्याच्यासोबत होता आणि देवामुळे तो आशीर्वादित झालेला आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणाचं पहिलं जे काही प्रतिफळ आहे ते म्हणजे त्या व्यक्तीची प्रामाणिकपणामुळे वाढ होते, वृद्धी होते. आशीर्वादामध्ये भौतिक आशीर्वाद त्याला मिळतात आणि तो या जगामध्ये आशीर्वादामध्ये वृद्धी पावतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे प्रामाणिकपणामुळे त्या व्यक्तीला देवाच्याद्वारे आशीर्वाद मिळतो, संकटापासून, शत्रूपासून संरक्षण मिळतं. आणि एवढंच नव्हे तर देवामध्ये तो व्यक्ती आनंद करतो, आनंद उत्सव करतो आणि त्याचे शत्रू त्यांची वाढ होत नाही. हे दोन मुद्दे किंवा दोन आशीर्वाद प्रामाणिक व्यक्तींना आणि त्यांच्या जीवनात मिळतात असं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रामाणिकपणा जो आहे तो आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. आम्ही प्रामाणिकपणे राहणं, जीवन जगणं, देवाची सेवा करणं, आमचे व्यवसाय, आमचं कामकाज करणं जेणेकरून त्यामध्ये वृद्धी होईल. आणि म्हणून आम्ही प्रामाणिक राहून देवाचं कार्य करूया. देवाची कृपा तुम्हावर राहील. आणि म्हणून जे काही तुम्ही हाती घ्याल ते देवसिद्धीस नेईल. आणि ही सर्व वचनं जी आहेत, ही उदाहरणं जी आहेत, ती आम्हाला देवाने आज दिलेली आहे. आम्हाला देव सावध करतो या उदाहरणावरून. या जुन्या करारातील लोकांच्या उदाहरणावरून देव सावध करतो की ते प्रामाणिक नव्हते म्हणून त्यांचा शेवट झाला, परंतु तुम्ही प्रामाणिक राहा म्हणजे तुम्ही आशीर्वादित व्हाल, तुमची वृद्धी होईल आणि तुम्हाला देवामध्ये आनंद करता येईल. तुमची वाढ खुंटणार नाही. देव तुमच्याबरोबर असेल, देवाचं फेवर तुमच्यावरती असेल, कृपेचा हात देवाचा तुम्हावरती असेल आणि देव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु जे अप्रामाणिक आहे त्यांचा नाश ठरलेला आहे. जे प्रामाणिक आहे त्यांना आशीर्वाद हा निश्चित प्रतिफळ स्वरूपात मिळणार आहे. दोघांनाही प्रतिफळ आहे. एकाला मृत्यूचं प्रतिफळ आहे, जे डिसलॉयल आहेत त्यांना मृत्यू हेच प्रतिफळ आहे, आणि जे प्रामाणिक आहे त्यांना आशीर्वाद, आनंद हेच प्रतिफळ आहे. आणि म्हणून त्या वचनानुसार आज आपण देवाकडे मागूया आणि देवाला म्हणूया की देव बापा, आम्हाला तू प्रामाणिक बनव, आम्हाला तू विश्वासू बनव, आम्हाला तू तुझ्यामध्ये आनंद आणि उत्सव करण्यासाठी सहाय्य कर.
आमच्या भोवती असला आमचा शत्रू याला तू काढून टाक आणि आमच्यावरती तुझा वरदस्त असू दे. प्रियानो, देवाच्या कृपेत, देवाच्या फेवरमध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. आणि ते फेवर, ती कृपा त्यातच प्राप्त होते की ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवासंगती आणि आपापल्या कामासंगती प्रामाणिक आहोत. म्हणून कुणी बंड करू नका, अवज्ञा करू नका, कोणाच्याही विरुद्ध वागू नका, कोणाच्याही विरुद्ध बंड करू नका. तर जे काम देवानं तुमच्यासाठी आरंभिलेलं आहे, जे चांगलं काम तुम्ही करत आहात, ते काम प्रामाणिकपणे, विश्वासपणे करत राहा. कोणतंही काम असू द्या, ते काम करत राहा विश्वासपणे, प्रामाणिकपणे. देव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कधी राहणार नाही. देवाकरो आणि वचनं समणारी बुद्धी समनांत करतो तुम्हाला आणि मला देव. आपण प्रार्थना करू यावेळेस. पवित्र पवित्र तिथोर सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, तुला मान महिमा आणि गौरव देतो बापा, यासाठी की तू आज फिरून एकदा आमची भेट घेतलेली आहेस आणि आम्हाला प्रामाणिक राहण्यासाठी, लॉयल राहण्यासाठी शिकवलेला आहे. उपकार मानतो दे बापा. तुझ्या सर्व आशीर्वादाबद्दल, चांगुलपणाबद्दल आणि तुझ्या दयेबद्दल आम्ही आभार मानतो. या वचनामधून बोललास, आमची भेट घेतलीस, आम्हाला सावध केलं, जागृत केलं. उपकार मानतो देवा, तुझ्या दयेबद्दल उपकार मानतो. आजचे वचन आम्ही स्वीकारतो आणि या वचनानुसार चालणारं मन आणि वागणारं अंतकण तो आम्हाला दे. आमचं आचरण पवित्र असू दे, आमचं वागणं पवित्र आणि शुद्ध असू दे, आमचे विचार सरळतेचे असू दे आणि योगासारखं सात्विक आणि सरळ प्रामाणिक तो आम्हाला बनव बापा. हीच प्रार्थना आम्ही करतो. कुठलाही अप्रामाणिकपणा आमच्या हातामधून घडू देऊ नकोस. चुकांकडे आमचा कल असू देऊ नको, पापाकडे प्रभू आमचा कल असू देऊ नको, तर पवित्रतेकडे, प्रामाणिकपणाकडे आमचा कल असू दे पित्या. हीच प्रार्थना मी करतो आणि प्रामाणिकपणाचं प्रतिफळ मिळवण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. प्रार्थना केली, उपकार मानतो आणि वचनामासाठी आस्वादित केलं त्याबद्दल स्तुती करतो. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हाती सोपितो आणि पुन्हा एकदा मंडईला तुझ्या हाती सोपितो. ही प्रार्थना केली, उपकार मानतो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त, आमचा महान तारणारा, महान मेंढपाळ, याच्याद्वारे याच्या नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणून तू सहाय्य. आमेन. आपण यावर आशीर्वाद घेऊया. आणि आता देवजो बाप याची प्रीती, देवजो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सुखद संगती आम्हा प्रत्येकाबरोबर, मंडळीबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. थँक्यू. एक सूचना आहे, आपण पुढच्या रविवारी प्रभू भोजन घेण्याचा विचार करत आहोत. ही कठीण बाब आहे, अशक्य वाटणारी गोष्ट आहे, परंतु आपण प्रयत्न केला तर ती होऊ शकते. मला असं वाटतं की ज्यांना कोणाला असं वाटतं की आम्हाला प्रभोजन घ्यायचं आहे आणि त्यांनी मला कळवावं आणि म्हणजे आम्ही ती व्यवस्था करू. परंतु मला असं वाटतं की आपण पुढच्या रविवारी प्रभोजन घेऊ शकता. शनिवारी जर तुम्ही तुमच्या कुटुंबामधील व्यक्तींच्या संख्येनुसार माझ्याकडून भाकरी आणि द्राक्षरस घेऊन गेला, त्याला घेऊन गेला आणि मग रविवारच्या दिवशी ज्यावेळेस भक्ती होईल आपली आणि त्यावेळेस आपण तो विधी करू शकतो. आणि म्हणून जर तुमची इच्छा असेल, ज्या ज्या कोणाची इच्छा असेल त्यांनी आणि ही गोष्ट मला कळवावी. मी देखील आपल्या संपर्कात राहील. आपल्या सर्वांना या आठवड्यामध्ये फोन करून विचारेल आणि ज्याला प्रभोजन घ्यायचं आहे आणि ते तुम्ही घेऊ शकता आणि ती सोय आपण यावेळेस करणार आहोत. कृपा करून प्रार्थना करा या सर्व गोष्टींसाठी आणि तुमच्या सहकार्याची आणि गरज आहे, अपेक्षा आहे. आणि म्हणून ज्यांना असं वाटतं मी प्रभोजन घ्यावं त्यांनी कृपा करून मला संपर्क करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.